वळण आत्मकथन अभिवाचन. लेखक सरोज कुमार मिठारी. भाग 16वा. तब्बल 3 महिने झाले तरी अद्याप डी.एड. प्रवेश स्थगिती उठली नव्हती. घरात बसून चालणार नव्हते म्हणून काम शोधू लागलो. कॉलेज मित्र दीपकच्या माध्यमातून गावातील किरण प्रिंटिंग प्रेस या मुद्रणालयात मला छोटे काम मिळाले. कणेरीचे माजी सरपंच अनिल नाईक यांची ही प्रेस. त्यांना आम्ही बापू म्हणत असू. प्रेसमधून नुकतेच एकाने काम सोडले होते आणि प्रकाश ढेरे हा एकटा प्रेसची जबाबदारी पाहत होता. बापूंनी प्रकाशकडून मला कामाची माहिती घेण्यास सांगितले. प्रकाशची आणि माझी येथे चांगली गट्टी जमली. मला डी.एड. प्रवेश मिळेपर्यंत मी काम करणार असल्याची बापूंना आधीच कल्पना दिली होती, पण त्यांनाही ते कौतुक वाटायचे. बाळ, तुला जेवढे दिवस काम करायचे तेवढे दिवस कर, अशी त्यांनी परवानगी दिलेली. या दरम्यान गावातील दत्तप्रसाद सार्वजनिक वाचनालयाचा सभासद झालो. तेथील ग्रंथपाल बाबासाहेब पाटील म्हणजे आमचे सर्वांचे बापू. त्यांनी मला चरित्रांसह अनेक ऐतिहासिक कादंबऱ्या वाचनासाठी उपलब्ध करून दिल्या. वाचन वाढले तसे वर्तमानपत्रात वाचकांचा पत्रव्यवहार या सदरात विविध विषयांवर लेखन करू लागलो. माझ्या पत्रांना चांगली प्रसिद्धीही मिळत गेली. या काळात पुस्तकांनी मला सावरले, विचार करायला प्रवृत्त केले. कॉलेज संपल्यापासून वक्तृत्व आणि स्पर्धा कमी झाल्या होत्या, पण आता खुल्या गटातील वक्तृत्व स्पर्धांत भाग घेऊ लागलो. संताजी पाटील राधानगरी, संभाजी तांबेकर आजरा, सुभाष पाटील कुर्णी कागल, सतीश जाधव ताज मुलानी, प्राध्यापक मधुकर पाटील कोल्हापूर, प्राध्यापक उमेश खेडकर सोलापूर या पट्टीच्या बोलणाऱ्या स्पर्धकांचा या निमित्ताने परिचय झाला. अखेर एकदाची डी.एड. प्रवेश स्थगिती उठली. याचिकाकर्त्या मुलीचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य करून केंद्रीय प्रवेश पद्धती राबविण्याचे आदेश शासनाला दिले. त्यानुसार औरंगाबाद येथे प्रवेश केंद्र निश्चित करण्यात आले. कोल्हापूर डाएटकडून प्रवेशाचे वेळापत्रक व अन्य सूचना वेळोवेळी मिळत होत्या. आता मला औरंगाबाद येथे जावे लागणार होते. तेथे 2-3 दिवस थांबून प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागणार होती. बहिणीच्या गावातील म्हणजे वळिवडे येथील एक उद्योजक औरंगाबादमध्ये स्थायिक होते. दाजींनी त्यांचा पत्ता उपलब्ध करून दिला. मास्तरांनी माझ्यासाठी 4 दिवस रजा टाकली. आम्ही रात्री खासगी बसने औरंगाबादला निघालो. पहाटे 7च्या सुमारास तेथे पोहोचलो. शहर आमच्यासाठी नवीन. रिक्षाने आम्हाला मिळालेल्या पत्त्यावर पोहोचलो. मात्र मास्तरांची नेहमीची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. पत्ता नीट आहे का? हेच घर असेल का? उगाच गोंधळ नको, नाहीतर आपण बाहेर एखाद्या हॉटेलमध्ये थांबू. खरे तर ते प्रश्न मलाही पडले होते, पण मास्तरांना काय सांगणार. एका बंगल्यासमोर थांबलो. बाजूच्या जिन्याने मुख्य दरवाजाकडे जायचे होते. तसे आम्ही वर चढलो आणि डोअरबेल वाजवली. बराच वेळ थांबूनही दरवाजा उघडला गेला नाही. मास्तर पुन्हा अस्वस्थ. अरे, बेल बंद असेल, दरवाजा वाजवून बघ. 10 मिनिटे हा प्रयोग सुरू होता आणि अचानक धाडकन दरवाजा उघडला आणि एक तिशीतील महिला बाहेर आली. काय झाले? कोण तुम्ही? आणि इतका वेळ बेल वाजवतात का? कळत नाही? त्यांच्या त्या आवेशाने मी हादरलो. काय बोलायचे मला सुचेना. मी खिशातील चिठ्ठी काढली आणि हा तुमचाच पत्ता आहे का असे विचारले. त्यांनी चिठ्ठी वाचली. पत्ता बरोबर आहे. तुम्ही कोल्हापूरहून आलात का? या ना, आधी सांगायचे ना. आणि ते दुसरे तुमच्यासोबत आले ते कुठे आहेत? मागे पाहतो तर मास्तर गायब. एकूणच घडलेला प्रकार पाहून ते कधी खाली रस्त्यावर जाऊन थांबले हे मलाच कळाले नाही. त्यांना घेऊन येतो असे सांगून मी खाली मास्तरांना बोलावण्यास गेलो. शाण्या, तुला आधीच सांगितले होते बघ, नको इकडे यायला, उगाच टेन्शन, चल इथून, म्हणत मास्तरांनी बॅग उचलली. अहो, त्यांनी बोलावले आहे, पत्ता बरोबर आहे. आपण बेल जास्त वेळ वाजवत होतो म्हणून ते चिडल्या. चला, त्या वाट पाहत आहेत असे सांगितल्यावर मग काहीशा नाराजीनेच ते वर आले. मास्तरांनी आपली ओळख करून दिली. अहो, आम्ही लग्नासाठी गेलो होतो जळगावला. आज पहाटेच परतलोय. नुकतीच झोप लागली होती तोपर्यंत बेल दणाणली. दुर्लक्ष केले तर वाजवतच बसलात म्हणून थोडा राग आला. गैरसमज करून घेऊ नका. बिनधास्त आत या. या त्यांच्या खुलाशानंतर
आम्ही निर्धास्त झालो. आम्ही ज्यांच्या घरी उतरलो होतो ते तानाजीराव अवधूत चव्हाण हे राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू व औरंगाबादमधील प्रथितयश उद्योजक होते. तर त्यांच्या पत्नी स्वप्नरेखा ह्या तेथील महिला बँकेच्या संस्थापक संचालिका आणि सामाजिक कार्यकर्त्या. अनिकेत, ऋषिकेश आणि जयेश ही त्यांची 3 लहान मुले. सर्वांशी चांगला परिचय झाला. मास्तरांनी त्यांना माझ्या पूर्वपरिस्थितीबद्दल थोडी कल्पना दिली. कोल्हापुरातून एक मुलगा आपल्याकडे डी.एड. प्रवेशानिमित्ताने आला याचे त्यांना मोठे अप्रूप वाटले. पहिल्या भेटीतच साहेबांनी लागेल ती मदत देतो, काळजी करू नका असे सांगून तुमची प्रवेश प्रक्रिया उद्या आहे, तर तुम्ही आज शहर पर्यटन करा असे सांगून त्यांची कार आणि ड्रायव्हर आम्हाला उपलब्ध करून दिला. रात्री चर्चेत त्यांनी औरंगाबाद येथे कार्यरत असलेल्या रेड स्वस्तिक या स्वयंसेवी आरोग्य संस्थेची माहिती दिली. मुंबई येथील तत्कालीन IPS अधिकारी TS भाल हे या संस्थेचे संस्थापक. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संघटनेच्या धर्तीवरच महाराष्ट्रासह देशातील विविध भागात आरोग्य क्षेत्रात या संस्थेचे मोठे काम सुरू होते. पण ही संस्था आपल्या कोल्हापुरात सुरू करण्याची मनीषा साहेबांनी बोलून दाखवली. कोल्हापुरात कधी आलात तर आपण यावर विचार करू असे मास्तरांनी त्यांना सांगितले. त्या रात्री अचानक मला ताप जाणवू लागला. दूरचा प्रवास, जागरण, त्यात कोणते कॉलेज मिळणार आणि कुठे ही सततची रुकरुक यामुळे मानसिक तणाव वाढला होता. मास्तर चिंतेत पडले. मास्तरांनी रात्रीतच मॅडमना माझी अवस्था सांगितली. सर्वांनी काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी साहेब स्वतः आम्हाला प्रवेश केंद्रावर सोडायला आले. सूरज, काळजी नको करू. कोल्हापुरातील कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही तर औरंगाबादमध्ये घे, आम्ही आहोत येथे असे सांगून त्यांनी मोठा धीर दिला. प्रवेशस्थळी कोल्हापूरसह राज्याच्या विविध जिल्ह्यांतून प्रचंड संख्येने विद्यार्थी जमले होते. जिल्हानिहाय विद्यार्थ्यांना एका मोठ्या पटांगणात बसवून जाहीरपणे गुणवत्ता यादीनुसार नाव वाचन सुरू झाले. तासाभरानंतर कोल्हापूर यादीचे वाचन सुरू झाले. कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार याची उत्कंठा होती. अखेर कोल्हापूर जिल्ह्यातील खाजगी अनुदानितसह शासकीय कॉलेजसाठीही मी पात्र ठरलो. आता नक्की कोणते कॉलेज निवडायचे हा प्रश्न पडला. मास्तरांनी अध्यापक विद्यालय पेटाळा हा पर्याय सुचविला आणि त्या कॉलेजच्या नावाचे प्रवेशपत्र घेऊन आनंदाने आम्ही तेथून बाहेर पडलो. अनेक महिने ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती ती आता पूर्ण झाली होती. साहेबांच्या घरीही सर्वांना आनंद झाला. स्वतः साहेबांनी पेढे भरवून माझे आणि मास्तरांचे कौतुक केले. परतीच्या प्रवासाला मॅडम स्वतः बसस्थानकापर्यंत कारने सोडायला आल्या. सूरज, परत ये रे, आता तू परका नाहीस. वळीवड्यात तुझी जशी लहान बहीण आहे तशी येथे मी मोठी बहीण आहे असे समज. हक्काने ये. आणि कांबळे सर, तुम्ही पण यायचं हं. फक्त आलात की एकदाच बेल वाजवा, लगेच दार उघडेन. या त्यांच्या बोलण्याने सगळेच हास्यात रंगलो. आम्हीही त्यांना कोल्हापूरला येण्याचे निमंत्रण दिले आणि निरोप घेतला. औरंगाबादमधून परतताना मला 2 गोष्टी मिळाल्या. एक डी.एड. प्रवेश आणि दुसरी हक्काची मोठी ताई. कोल्हापुरातील न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यापक विद्यालय हे पेटाळा कॉलेज म्हणून प्रसिद्ध. आवश्यक कागदपत्रे घेऊन कॉलेजमध्ये गेलो आणि एकदाचा प्रवेश निश्चित केला. प्रत्यक्ष नियमित वर्ग सुरू होण्यास 2001 हे वर्ष उजाडले. येथे धडपडत आलेला मी काही एकटाच विद्यार्थी नव्हतो. प्रवेश चाळणीतून आल्याने सर्वच विद्यार्थी हे गुणवान होते. कॉलेजमध्ये प्राचार्य कांबळे सर, निकम सर, लाटकर सर, वाघमोडे सर, हेरवाडे सर, कट्टी सर, कुंभार सर, चव्हाण मॅडम, सोनकरंबळे मॅडम, TG पाटील सर या सर्वांनी गडकरी सभागृहात विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या समारंभात मी केलेले भाषण सर्वांच्या पसंतीस उतरले. क्रांती सावंत, दयानंद पाटील, राहुल गावडे, शशिकांत पवार, प्रकाश मेहतर, प्रकाश कांगणे, सुनील जगताप, प्रदीप पाटील, राजाराम पाटील, अभिजित बिरंबोळे, रविकांत अडसूळ, अमजद तांबोळी, अय्याज बागवान, सागर वाडकर, श्रीकांत पाटील, प्रशांत पंचम, चंद्रकांत पाटील, अनिल चौगुले, रोहित कुंभार, दिग्विजय फडके, संदीप कोटकर, जयसिंग टिकले, विनोद कांबळे, विनायक कुंभार, युवराज मोहिते, बाजीराव लगारे आणि त्याचा शावडी ग्रुप या सर्वांशी स्वागत समारंभातच भेट झाली, परिचय झाला. माझ्या येथल्या कॉलेजचा प्रवासही सायकलवरूनच सुरू झाला.
वक्तृत्व, निबंध अशा खुल्या बाह्य स्पर्धा माझ्या सुरूच होत्या. रत्नागिरी येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत माझा पहिला क्रमांक आल्याची बातमी पुढारी वर्तमानपत्रात आली. ती बातमी चव्हाण मॅडम यांनी मला दाखविली आणि अभिनंदन करून कॉलेजचे ग्रंथालय आहे त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घे अशी सूचना केली. येथेच प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांची महानायक कादंबरी मला वाचायला मिळाली. तेव्हा यात काहीतरी वेगळेच रसायन असल्याचे जाणवले. ती कादंबरी माझ्या मनाला इतकी भिडली की पुन्हा वाचून काढली आणि नंतर तर तिचे घरी चक्क पारायण घातले. ते 15 दिवस सुरू राहिले. पुढे नेताजींवरील मिळतील ती पुस्तके आधाशासारखी वाचून काढली. क्रांतिकारक आणि देशभक्त नेताजी, संघर्षशील नेताजी, त्यागवीर नेताजी, आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीद्वारे परकीय सत्तेला आव्हान देणारे आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील मेरुमणी ठरलेले नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या व्यक्तिमत्वाची छाप माझ्या मनावर कायमची पडली. कॉलेजमध्ये नियोजित उपक्रम सुरू झाले. क्रांती, दया, शशी, प्रकाश कांगणे, बाजीराव हे नेहमीचे सोबती झाले. शशी तर आमच्या गावी शेतातही काम करण्यास मदत करू लागला. अभ्यास सुरूच होता, पण शिक्षकांच्या नोकरीसाठी परीक्षेपेक्षा प्रात्यक्षिक कार्यास मिळालेले गुण अधिक महत्त्वाचे असल्याने त्याला प्राधान्य दिले. या काळात सुळकूडमधील शेतजमिनीचे न्यायिक प्रकरण उद्भवले आणि ते आम्हाला मनस्ताप देणारे ठरले. 2 वर्षापूर्वी मामाचे निधन झाले होते, पण त्याने तेथील विविध बँका, सोसायटी यांच्याकडून काही कर्जे काढली होती. याबाबत आम्हाला कल्पना नव्हती. बँकांनी परतफेडीसाठी आई आणि मावशीकडे तगादा लावला. दोघींची हातावरची पोटं, कर्जाचा आकडा पाहून त्या हादरल्या. अखेर तेथील जमिनीचा तुकडा विकून त्यातून मुक्त व्हायचे ठरले. त्यात मामाने चुलत मामा भगवानकडूनही काही रक्कम घेतल्याचे सांगण्यात आले, पण तसा कोणताही कागद भगवान मामाने दाखविला नाही. या व्यवहाराबद्दल शंका आल्याने आई आणि मावशीने वाद घातला. दुर्दैवाने या वादात मामीने भगवान मामाची बाजू घेतली. अखेर त्याने निम्मी जमीन घेऊन सर्व कर्जे भागवली. आता उरलेली ही जमीन तोच ताब्यात घेणार यावरून नणंद भावजय यांच्यात तेढ निर्माण झाली. भगवान मामाने पुढे मामीला व ज्योती मामाला हाताशी धरून आई आणि मावशी विरोधात तालुका न्यायालयात खटला भरला. आम्ही बहिणींना मोठी बागायत स्थळे पाहून लग्ने लावून दिली आहेत, घरात नोकर चाकर आहेत असे बनावट मुद्दे घालून बहिणींनी जमिनीत काही हक्क मागू नये अशी भलतीच मागणी त्यांनी केली होती. ही बनावट केस पाहून मी खूपच अस्वस्थ झालो. मास्तरांच्या कानावर घातले तेव्हा ते म्हणाले, काळजी करू नको, न्यायाधीश माझ्या विद्यार्थ्यांचे पालक असल्याने परिचयाचे आहेत, आपण त्यांचा सल्ला घेऊ. त्यानुसार आम्ही न्यायाधीशांची भेट घेऊन सल्ला मागितला. त्यांनी प्रकरण समजून घेतले आणि एक चांगला वकील सुचविला. तारखांवर तारखा येत राहिल्या, पण भगवान मामा किंवा कोणीही सुनावणीस हजर झाले नाहीत. पुढे हे प्रकरण कायमचे बंद झाले. भगवान काय किंवा ज्योतिबा काय, हे चुलत असले तरी माझे मामाच होते. माझं बालपण या सगळ्यांच्याच घरात गेलं होतं आणि आता हे घर तुटताना पाहून वाईट वाटत होते. व्यवहार जिंकला, नाती हरली.